थोडी तोंड सांभाळून बोलायचं. काय तोंड सांभाळून तुला की बोलू? लाज शरम काढते का? कोण आहेस तू? कोण? अरे लाज वाटायला पाहिजे एखाद्या मुलीला धक्का अरे लावून. शरम 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 तुला नाही का शरम 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 तुला नाही का लाज लज्जा सोड लाज का अरे लाज लज्जा सोड लाज का शरम 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 तुला नाही का शरम 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 तुला नाही का लाज लज्जा सोड लाज का अरे लाज लज्जा सोड लाज का मला एक दिला रे पाहुण अरे तो माझी छेडखाणी मला एक दिला रे पाहुण अरे तो माझी छेडखाणी शरम 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 तुला नाही का शरम 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 तुला नाही का लाज लज्जा सोड लाज का अरे लाज लज्जा सोड लाज का म्हणजे उलट धक्का द्यायचा आणि अगे मी स्वतःहून धक्का दिला नाही. मुद्दाम धक्का तूच दिला. एक तर तुझ्यामुळे माझी शिदोरी पण सांडून गेली. अच्छा यो, म्हणजे मी धक्का मारला नाही मग नाही तर काय? किती खोटं बोलणार हा? झाली झाली चुकी या रस्त्याने येऊन माझी. जर एखाद्या मुलीला बघितलं नाही आजकालला काय चाललं काय कळत नाही. म्हणजे तुला असं म्हणायचं मी रस्त्यामध्ये मुली कधी पाहिल्याच नाही. अरे मग येताना का तुझे डोळे झाकले होते का? अगे पोरगी आहे म्हणून मी विचार करतो या ठिकाणी जर दुसरा कोणी असता ना तर मी काय केलं असतं. काय केलं असतास? नाही नाही जाऊ नाही, दे नाही, आता. काय केलं असतं सांग मला ना. तुझ्यासोबत वाद घालायचाच नाही. ऐक मग एवढंच आहे ना तर माझ्या सुद्धा तोंडाला लागायचं नाही कळलं ना? पण एवढ्या धमक्यानं एवढ्या थाटामाटानं कुठं चालली बा? तुला काय करायचं जाणार मी कुठे पण आणि विचारणारा तू कोण? काय कोण रे तू? आणि तुझं नाव काय आहे का? माझ्या नावाशी तुला काय करायचं रे? नाही नाही मला काही नाही करायचं पण कसं आहे एखाद्या ठिकाणी जर दोन गाड्याची टक्कर झाली तर त्या ठिकाणाला लोक काहीतरी नाव ठेवतात का नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुझी आणि माझी टक्कर झाली असो बा आठवण म्हणून नाव विचारलं. अच्छा म्हणजे आता मी गाडी आहे तुला टक्कर द्यायला नाही काय? म्हणजे तू येऊन मला टक्कर मारलीस आणि उलट आता मला गाडीचं उदाहरण देतोय. आणि हो काय रे तुझं नाव काय रे? बरं ठीक आहे माझं नाव सांगतो. काय ऐकायचं आहे ना? ते याच गावातील नाही का ते रघुनाथ पाटील. ते समाजकारणात राजकारणात असतात. त्यांचा एकुलता एक वारस मी सुरेश आहे. अय्या म्हणजे तुम्ही रघुनाथ पाटलांची सॉरी 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 ऐका ना ती चुकी झाली माझी. मी ना तुम्हाला ओळखलं थोडीच. अरे जाऊ दे मी माफ केलंय. पण तुझं नाव काय आहे आता? आता तुझं नाव सांगायला काय आहे? माझं नाव सांगायलाच पाहिजे नाही का? सांगशील तेव्हा मला माहित होईल ना. इकडे या. असं नाचताना थोडं जवळ या ना. बरं ठीक आहे एवढं जवळ. माझं नाव ना काय आहे का? अच्छा आशा.
खूप सुंदर नाव आहे ग की एखाद्या व्यक्तीला एखाद्या वस्तूची आशा लागावं असं नाव म्हणजे आशा. खूप सुंदर नाव आहे, मला खूप आवडला पण आशा. हम्म. आणि खरं सांगू आशा, तुझं नावच नाही तर तू सुद्धा मला खूप आवडली. पण तुम्ही एवढ्या श्रीमंत लोकांच्या घरून आलेले आणि मी एका गरीब घरून. नाही नाही जमणार हो. का नाही जमत? प्रेमामध्ये सर्व काही करता येते. अगं प्रेमामध्ये गरीब आणि श्रीमंती कसलाही भेदभाव नसतो. प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि फक्त दोन जीवांचे मिलन असतं. आणि तुझं रूप, तुझं सौंदर्य बघितलं ना एकदम म्हणजे मी मला काय सांगू असं झालंय. म्हणजे म्हणजे मी तुम्हाला एवढी आवडते. खूपच. सौंदर्य पाहिले आला डब्बा आणून देत आहे का? मग करशील ना माझ्यासोबत प्रेम? पण मी काय म्हणते, ओ मी एका गरीबाची मुलगी आहे आणि तुम्ही खूप श्रीमंत. तुम्हाला खूप चांगली आणि सुशिक्षित मुलगी मिळेल. अशा गरीबाच्या मुलीशी लग्न करून काय मिळणार तुम्हाला? आणि हो, ते कसे आजकालच्या मुलांचं तर काही सांगताच येत नाही. 4 दिवस प्रेम करायचं आणि काही झालं की मग लगेच सोडून द्यायचं. असं असं नाही चालणार हो मला. अगं मी त्यातला नाही. एकदा फक्त तू प्रेम करून पाय, तेव्हाच तुला कळेल प्रेम म्हणजे काय आणि प्रेमाचा अर्थ म्हणजे काय. तू जेव्हा प्रेम करशील तेव्हाच कळेल ना. हे बघा, जर आयुष्यभराची तुम्ही मला साथ देत असाल तर मला हे मान्य आहे. ठीक आहे. ह्या कोणत्या भानगडी लावला का? ठीक आहे, करशील ना मग आयुष्यभर प्रेम? नक्कीच. मला काही हरकत नाही प्रेम करायला तसं. ठीक आहे. अगं तुला पाहून नाही का मला एक सहज कविता आठवली, ऐकायची आहे तुला? हा नक्की. ऐकवशील घे का मी बरो का? अगं तुझा ना काय गुन्हा आहे, अगं तुझा ना काय गुन्हा आहे, माझीच चूक आहे. अगं तुझा ना काय गुन्हा आहे, माझीच चूक आहे. या प्रेमवेलीवरती सखे फक्त मला तुझीच साथ हवी आहे. फक्त मला तुझीच साथ हवी आहे. अगं बघ ना, सप्तरंगाने भरलेला इंद्रधनुष्य देखील दोघांच्या मिलनाची वाटच बघतोय. आणि